पिठाचं छान लागतात पुरणपोळ्या मैद्यापेक्षा. मी हेअर कट करायला गेले ते माझं हेअर आंबे पिकले मस्त छान केशर आंबे ते आम्ही लावलेले बघ आम्ही लावलेले काम पटापट आवरले गेले की थोडं बरं वाटतं. 2 तासात माझ्या बच्चाला काम करतो बाबा. मला तर मुलगी असल्याचं असं काही वाटत नाही. तेव्हा यांचे भांडणं सुरू. तर आज आम्ही ना गहू निवडायचं काम काढलं. सुट्ट्या आहेत तर आता गहू निवडून स्टोर करून ठेवावं लागतील कारण पुढे परत पावसाळा लागला की गहू सारवून जातं ना. बर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आमचं काम सुरू राहणार आहे गहू चाळून वगैरे निवडून आणि स्टोर करून ठेवायचं कारण सुट्ट्या संपल्या की पुन्हा काम राहून जातात. खायची नवीन पद्धत, वरून फॅन लावून दिलाय आणि खाली गहू बनतोय. पर्याय नाही त्याला कारण इथून 5व्या फ्लोअर वरून खाली गहू नेणं आणि पुन्हा वरती आणणं त्याच्यापेक्षा अशी सोपी पद्धत आहे ना लक्ष्मी. रोज कामांमध्येच खूप वेळ जात असतो आणि वेळ कुठे निघून जातो तेही कळत नाही. आता सुट्ट्या पण संपत आलेल्या आहे आमच्या. त्यावेळेस तर उन्हामुळे कुठे फिरणंही झालं नाही तर आम्ही दरवेळेस फिरायला जातो पण यावेळेस उष्णतेमुळे आम्ही घरातच थांबायचो. लक्ष्मी खेळायचं नाही, निवडू लागायचे गहू. चल पटापट. काही नाही खडे रे त्याच्यात, स्वच्छ आहेत गहू एकदम. त्याच्यावर पटापट निवडून होते. जाय ताट घेऊन माझ्या बच्चाला काम करतो बाबा. हा मोठा आण ना मग घे त्याच्यात घे. अरे वा बस बस. अरे अर्धे चांगले असे निवडून साईडला करायला मग थोडेच घे ना. तसं नाही बघा असं निवडायचं माझ्यासारखं ना. तर लक्ष निवडू लागतोय. हा थोडेच घ्यायचे. एक साईडला करायचे खराब, एक साईडला स्वच्छ असे माझ्यासारखे कर. 2 भाग कर. 2 नाही सर्व एक साईडला कर. आज कोण पटापट गहू निवडतं बघू आपण. बरं चल रे चल ना. एवढे गहू निवडून झाले आणि आज मी एवढे 2 बाकी. बघू आता किती पटापट पटापट पटापट. टीव्ही कमी बघायची, टीव्ही नाही जास्त बघायची. टीव्ही बघू मग काम चाललंय तेव्हा त्याच्यात खडे किती येतील रे. हे बा यांचे भांडणं सुरू. हे दोघं ना खेळता खेळता आणि भांडणं करता. आणि इथे आमची टीम वाढलेली. दीदी आली ना निवडायला त्याच्यामुळं आता पटपट पटपट गहू निवडून होतील आमचे. निवड निवड. पाठ भरली काय. माझ्या बच्चाला काम करतो बाबा. मला तर मुलगी असल्याचं असं काही वाटतच नाही. मुलगी असावी बा असं आहे ना रे लक्ष. आमचे गहू निवडून झाले आणि आता एवढे 2-3 पाट्या निवडून टाकले गहू आम्ही 2 तासात. काम पटापट आवरले गेले की थोडं बरं वाटतं. 2 तासात आता आम्ही गहू निवडून टाकले आणि आता बाकीचे काम आवरायला मोकळे झाले. आमच्या आंब्याची पिकण पिकलेली आहे. आता हा सेकंड टाइम आहे. आंबे पिकले मस्त छान केशर आंबे ते आम्ही लावलेले बरं का. आम्ही लावलेले झाडाचे आंबे आणि आम्ही आता खातोय. गोड आहे. दीदीला अजिबात दीदीला तर आंबे आवडत नाही ना त्याच्यामुळे आम्हीच आंबे खातो.
ती तारक मेहता का उल्टा आणि चष्मा ती तारक मेहता का उलटा चष्मा बघते. तर आता आहे ना केशर आंबाचा दुसरा टप्पा आहे. घरात पिकट टाकलेले हे काही देठांजवळ आणि खराब झाले. हा चांगला आहे. मस्त आहे ना, गोड गोड आहे ना. हा काय काय आता लक्षचे पप्पा डब्बा देऊन आले हॉस्पिटलला आणि आता ते जेवण करताय. आज त्यांना खूप उशीर झाला, 2 वाजता आले. 2 वाजता आता जेवण करताय. सध्या इतके कामं चालू आहे ना फास्ट. तन्मय आणि ते गेले होते दोघं पण. तन्मय आंबे खायला लटकलाय. तर आहे ना आज मी हेअर कट करायला गेले ते. हा माझं हेअर कट किती छान वाटतंय ना. मस्त हेअर करून दिले. खूप दिवसातून हेअर कट करायला जायचं, वेळच नव्हता. तर आज फायनली वेळ मिळाला आणि मी हेअर कट करायला गेले. मस्त वाटतं ना, मस्त वाटतं हेअर कट. पाहिजे छान आहे ना. म्हणलं आता गर्दी नाही तर पार्लरमध्ये लगेच मस्त वाटतंय ना. तर आज आहे ना आम्ही पुरणपोळीचा थाट घातलाय. आमरस करणार आहे आज. वहिनीने इथं पुरण करून ठेवलंय. मस्त वाटते ना माझे हेअर कट. काय झालं आता त्याला? केस कापले म्हणजे काय झालं? पहिल्यांदा त्याला इस्त्री केली. म्हणजे पहिल्यांदा असं थोडं ढंगात दिसू राहिलं. हा ना, ते मला हेअर स्ट्रेटनर घेऊन द्या. एक लाट इकडं एक लाट तिकडं. बरोबर, हेअर स्ट्रेटनर घेऊन द्या आता मला. हेअर स्ट्रेटनर, हेअर स्ट्रेटनर. तर आता मी चहा घेते. संध्याकाळचे वाजले 6. चहा घेतल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. वहिनी काम करून करून दमली. इथं वहिनी छान पुरणपोळ्या बनवते आणि पुरणपोळ्या छान फुगता पण आहेत. मस्त वास आला. वा 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 वा, छान टम्म फुगली. पिठक्यावर मळून ठेवला असं नाही. हे गव्हाच्या पिठाच्या आहे बरं का, याच्यात मैदा वगैरे मिक्स नाही आहे. आणि गव्हाचं पिठाचं छान लागतात पुरणपोळ्या मैद्यापेक्षा. पीठ आहे ना गव्हाचं आपलं, ते बारीक कपड्यात असं पातळ कपड्यात गाळून घेतलं आणि ते पीठ भिजवलं, त्याच्या पुरणपोळ्या. आणि दीदी राहिली तर टाइमपास करून. तुला मी काय आवरायला लावलं? कशी मोबाईल पाहते. लक्ष केलाय खाली खेळायला. लक्ष आणि तन्मय. छान आहे का? मस्त. पडली वरतून. पोळ्या वगैरे झाल्या, सगळं आवरून झालं. खूप गरम व्हायला लागलेलं आहे आणि ते आता पाणी गेलेलं आहे. पोळ्या झाल्या. रस मी विकत आणला, कारण घरी बनवायचा म्हणजे ना काय ना ताजा रस मिळतो, त्याच्यामुळे आंब्याचा रस ताजा विकत आणला. आंब्याचं करायचं म्हणजे तेवढा वेळ पण नाहीये आणि तेवढे आंबे पण नाहीये. आणि विकत आणायचे म्हटल्यावर खूप फसवतात. तर काही आंबे चांगले देतात, काही आंबे खराब देतात. त्याच्यामुळे डायरेक्ट रस आणलेला परवडतो. रस इथे फ्रेश चांगला मिळतो. मस्ती नाही करायची. चला जेवून घ्या. चला तर हा, चला जेवायला. आता टेरेसवर चालले. टेरेसवर काम चालू आहे. परत आलं कारण लक्ष्य पप्पा डबा घेऊन जातात.
सेवेनला आलो रे. हा वरती गेल्यावर माझा हात धर, मग तुम्ही काना माग देईल. वरती काय हवा सुटली रे मस्त. झोपायचं मन करतं ना. हा ना मग. इथंच थांबायचं आता. लक्षूला ना इथंच थांबायला काका. पहिले जे अशा रांगेत ठेवले असते काका, एवढे पहिलेच रांगेत लावले असते तर कशाला एवढी खटाट. मग हे सोलर किती आता वाढवा काम झाले ना. एक एक हे ते जिथं जिथं हे केलंय ना तिथे ते सगळं द्या बरं का. म्हणून गुळा गळायला नाही पाहिजे. हा वॉटरप्रूफ टाकले वापरले. नाशिक सिटी कशी दिसते पाय लक्षवरून झगमगाट. ते दुसरे काम आमचं बऱ्यापैकी झालं. ते खाली करून आणि खाली आले. सुट्ट्या म्हटल्या की खूप कामं असतात. हे नाही तर ते घरचे कामं, बँकेचे कामं. आज बँकेत पण जायचं होतं पण तेही काम राहिलं, तर उद्याच बँकेत वगैरे जावं लागेल. आणि आज छान अशी हवा सुटलेली, त्याच्यामुळे मस्त वाटतंय. जेवायला वाढणार आहे. लक्षला पण लागलेली जोराची भूक आहे ना आमरस बघून. चला दीदी जेवायला चला. पाणी बिनी भरा चला. काय नाही काय शोधते, चाटा मारते बघा रे. त्याच्यावर जवळ जायचं नाही बरं. हा बारके हा बारक्याला आगाव जाग त्या पोरांना दूध दे बाई. आता आपण काय करू, मोबाईल घेईल तुझ्या जवळ देईल आणि तू मामी जातीच ती तुम्हाला दूध देते गपचूप राहता.